भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज 7 पैशांनी मजबूत झाले आणि 87.86 या पातळीवर बंद झाला. देशांतर्गत शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणासोबतच अमेरिका भारत व्यापार करार लवकरच होण्याच्या चर्चांमुळे रुपयाला बळ मिळाले. या कराराबाबत गुंतवणूकदारांमध्ये वाढलेला आशावाद परकीय चलन बाजारातही दिसून आला. जागतिक बाजारातील स्थैर्य आणि परकीय गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला तर रुपया आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे असं मत काही तज्ज्ञांनी मांडलंय. डॉलरच्या तुलनेत रुपयातील ही वाढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत मानली जाते. 1 नोव्हेंबरपासून ग्राहकांना आपल्या बँक खात्यात 4 नॉमिनी नियुक्त करण्याचा पर्याय मिळणार आहे. हे बदल बँकिंग लॉज अमेंडमेंट ऍक्ट 2025च्या नॉमिनेशनशी संबंधित तरतुदींनुसार लागू होत आहेत. यावेळी खातेदार एकाच वेळी किंवा क्रमानं नॉमिनी निवडू शकतील आणि प्रत्येक नॉमिनीसाठी हिस्सा किंवा टक्केवारी देखील निश्चित करू शकतील. हे पाऊल ठेवीदार आणि वारसांसाठी दावा निकाली काढण्याची प्रक्रिया अधिक समन्वित, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यास पूरक ठरणार आहे. हिमाचल प्रदेशच्या राजधानी शिमलासोबतच अनेक भागांमध्ये आज दुपारपासून जोरदार पाऊस आणि गारपीट झाली आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे तापमानात मोठी घसरण झाली असून थंडीचा चटकाही वाढला आहे. शिमलासह आसपासच्या पर्वतीय भागात रस्त्यांवर गारांचा थर साचल्यानं वाहतूकही काही ठिकाणी विस्कळीत झाली. हवामान खात्यानं पुढील 24 तासांसाठी हिमाचलच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपिटीचा इशाराही दिलाय. या बदलत्या हवामानामुळे पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय. ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात एका अल्पवयीन तरुणाचा इंस्टाग्राम रील बनवत असताना रेल्वे ट्रॅकवर धडक बसून मृत्यू झालाय. दक्षिण काली मंदिरातून परत येताना तो आपल्या आईसोबत ट्रॅकजवळ व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होता. सरकारी रेल्वे पोलिसांनी त्यानंतर घटनास्थळी पोहोचून त्याचा मृतदेह ताब्यात घेतलाय. हा अपघात तरुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला असा प्राथमिक अहवाल समोर आलाय. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अनेक तरुण आपले जीव धोक्यात घालतात, विशेषतः रील्स बनवण्यासाठी. आणि रेल्वे ट्रॅकवर अशा निष्काळजीपणामुळे अपघात होणं हा गुन्हा असून अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेकडे लक्ष देण्याचं आवाहन केलंय. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये दिवाळीच्या काळात कार्बाइड गनचा वापर करताना अनेक मुलं गंभीर जखमी झाली आहेत. पीव्हीसी पाईप आणि कॅल्शियम कार्बाइड पासून बनवलेल्या या घरगुती गनमुळे स्फोट होऊन 14 ते 15 मुलांची दृष्टी जाण्याची शक्यता आहे. रुग्णालयात 100हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली असून काहींची डोळ्यांची शस्त्रक्रियाही झालेली आहे. ही गन केवळ 150 ते 200 रुपयात बाजारात सहजरित्या मिळते. कार्बाइड आणि पाण्याच्या मिश्रणामुळे होणाऱ्या स्फोटात डोळे आणि चेहऱ्यावर प्लास्टिकचे तुकडे घुसून गंभीर दुखापती होत आहेत. प्रशासनाने आता अशा गन जप्त करण्याची कारवाई देखील सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित नवीन पुस्तक मोदीज मिशन हे उद्या 24 ऑक्टोबरला प्रकाशित होत आहे. प्रसिद्ध वकील बर्जेस देसाई यांनी लिहिलेल्या या पुस्तकात मोदींच्या वडनगरमधील बालपणापासून ते पंतप्रधान कार्यालयापर्यंतच्या प्रवासाचा तपशीलवार आढावा देण्यात आलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते हे प्रकाशन सोहळा पार पडेल. या पुस्तकात मोदींच्या सामाजिक आर्थिक तत्वज्ञान, प्रशासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि भारतातील प्रमुख निर्णय घेण्याची पद्धत यांचा उल्लेख आहे. तसंच खोट्या अफवांपासून प्रशासनाला बाधा येण्याच्या प्रयत्नांचा पर्दाफाश देखील या पुस्तकातून करण्यात आला आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी पोलीस आणि आयबीचे लोक त्यांचा पाठलाग करतायत असा गंभीर आरोप केलाय. लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे सध्या जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. दरम्यान सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी सर्वोच्च न्यायालयात बोलत असताना पोलीस आणि आयबीवर गंभीर आरोप केलाय. राजस्थान पोलीस आणि इंटेलिजन्सचे ब्युरोचे अधिकारी माझ्यावर नजर ठेवून आहेत. मी जेव्हा माझे पती सोनम वांगचुक यांना भेटायला जाते तेव्हा दिल्लीला परत येईपर्यंत पोलीस माझ्यासह असतात. मला प्रत्येक गोष्ट त्यांच्या निगराणीखालीच करावी लागते असं गीतांजली यांनी म्हटलंय. उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यात पिलखुआ पोलीस स्टेशन क्षेत्रातील एका घटनेनं खळबळ माजवली आहे. दिवाळीच्या निमित्तानं सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात एका तरुणाने चक्क पेट्रोल बॉम्ब फोडला. या धक्कादायक घटनेत बॉम्ब फोडणारा तरुण स्वतः आणि त्याच्या बाजूला उभा असलेला दुसरा तरुण असे दोघेही भाजले गेलेत. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची ही माहिती आहे. रील बनवण्याच्या नादात दोघांचं आयुष्य धोक्यात आलंय. पोलिसांनी या घटनेची देखील नोंद घेतली आहे. देशभरातील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाची तयारी आता सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. या अंतर्गत आयोगाचे उच्च अधिकारी सध्या विविध राज्यांमध्ये गेल्या पुनरीक्षणानुसारच्या मतदारांची सध्याच्या यादीतील स्थिती तपासतायत. बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त एस सिंधू, विवेक जोशी यांनी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलून तयारीचा आढावा घेतला आहे. या पुनरीक्षणामुळे बहुतांश मतदारांना कोणतीही नवीन कागदपत्र सादर करावी लागणार नाही. फक्त अर्धवट भरलेले फॉर्म द्यावे लागतील.
कर्नाटकच्या अलंद इथे मतदार यादीमधून नावं वगळण्यात आल्याप्रकरणी पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलंय. एक नाव वगळण्यासाठी 80 रुपये दिल्याचा मोठा खुलासा एसआयटीने केलाय. मतदारसंघात निवडणूक आयोगाकडे मतदारांची नावं वगळण्यासाठी बनावट अर्ज करण्यात आले आणि अशा प्रत्येक बनावट अर्जासाठी डेटा सेंटर ऑपरेटरला 80 रुपये दिले जात होते, अशी खळबळजनक माहिती कर्नाटकच्या पोलिसांनी दिली आहे. डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान या मतदारसंघात असे एकूण 6018 अर्ज करण्यात आले होते. म्हणजेच एकूण 4.8 लाख रुपये देण्यात आल्याचा दावा एसआयटीने केला आहे. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात कफ सिरप प्यायल्यामुळे एका वृद्धेचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या घटनेनंतर ड्रग कंट्रोलर विभागानं तात्काळ मोठी कारवाई केली आहे. अनंतपुरा भागात राहणाऱ्या महिलेला खोकल्याचा त्रास झाला. त्यासाठी तिच्या मुलानं मेडिकल स्टोअरमधून कफ सिरप आणलं होतं. ते प्यायल्यानंतर तिची तब्येत आणखी बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पथकाने एका मेडिकल स्टोअर आणि गोदामावर छापा टाकून 500हून अधिक कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या. या बाटल्यांचे नमुने सध्या चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. दिल्लीतील गीता कॉलनीच्या राणी गार्डन भागातील झोपडपट्टीत भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून झोपड्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालंय. 15 ते 20 घरं जळून खाक झाली असून ही आग भंगाराच्या गोदामाला लागली होती. पहाटे 1च्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती मिळाली आणि आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. कोलकाताहून श्रीनगरकडे निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला वाराणसी विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. उंचावर असताना विमानातून इंधनाची गळती सुरू झाल्याची लक्षात येताच क्रू मेंबर्सनी त्वरित परिस्थितीचं गांभीर्य ओळखून एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला. त्यानंतर विमान वाराणसीला उतरवण्यात आलं. या विमानात एकूण 166 प्रवासी आणि कर्मचारी होते. सुदैवानं सगळे प्रवासी आणि क्रू मेंबर सुखरूप असून त्यांना विमानातून उतरवून विमानतळावरील आगमन विभागात आणण्यात आलं. भारतीय लष्कराचं पहिलं भैरव बटालियन 1 नोव्हेंबरपासून तैनात होणार आहे. पुढील 6 महिन्यात अशा एकूण 25 बटालियन तयार केल्या जाणार असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल अजय कुमार यांनी दिली आहे. प्रत्येक बटालियनमध्ये विविध दलातील 250 जवान तैनात असतील. या बटालियन स्पेशल फोर्सेस आणि सामान्य इन्फंट्री बटालियन यांच्यातील अंतर कमी करण्याचं महत्त्वाचं काम करणार आहे. या बटालियनमध्ये इन्फंट्री, आर्टिलरी, सिग्नल आणि एअर डिफेन्स यासारख्या विविध दलांमधील जवानांचा समावेश असणार आहे. रुद्रप्रयाग इथल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे आजपासून बंद करण्यात आलेत. पारंपरिक प्रथेनुसार पंचमुखी डोली मंदिर परिसरात फिरवण्यात आली आणि त्यानंतर बाबा केदारनाथ मंदिरात प्रवेश केला. पालखी आत येताच पुजाऱ्यांनी हिवाळी बंदची तयारी सुरू केली. या सोहळ्यासाठी मंदिर सुमारे 12 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं होतं. ढोल ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवच्या जयघोषात परिसर दुमदुमून निघाला. आज मंदिरात पूजा करून मुख्य दरवाजे बंद करण्यात आले. त्यानंतर 25 ऑक्टोबरला बाबांची डोली रामपूर गुप्तकाशी मार्गे उखी मठ इथल्या मंदिरात नेली जाईल. पुढील 6 महिने तिथेच पूजा केली जाणार आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पंजाबमधील 21 वर्षीय जसप्रीत सिंग या ट्रक चालकानं दारूच्या नशेत भरधाव ट्रक चालवत तब्बल 10 वाहनांना धडक दिली आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना 22 ऑक्टोबरला I-10 या फ्रीवेवर घडली आणि तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पोलिसांनी जसप्रीतला अटक केली असून तो सध्या अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहत असल्याची देखील माहिती मिळाली. प्राथमिक तपासात मद्यधुंद अवस्थेमुळे त्यानं वेळेत ब्रेक न लावल्याचं स्पष्ट झालंय. सॅन बर्नार्डिनो काउंटी शरीफ विभाग या प्रकरणाचा सध्या तपास करत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असं सांगितलंय की भारत रशियाकडून होणारी तेल खरेदी हळूहळू कमी करत आहे आणि वर्षाच्या अखेरीस ती जवळजवळ बंदही होईल. बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना असंही ट्रम्प म्हणाले की तेल खरेदी ही अशी गोष्ट आहे जी लगेच थांबणार नाही, परंतु वर्षाच्या अखेरीस ते शून्यावर आणलं जाईल. मी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याबद्दल बोललोय आणि ही एक मोठी गोष्ट आहे, ती सुमारे 40% तेलाची आहे, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. व्हेनेझुएलानं अमेरिकेला रशियन क्षेपणास्त्र तैनात केल्याचा इशारा दिलाय. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी बुधवारी एक टीव्ही कार्यक्रमात असं सांगितलंय की त्यांच्या देशानं अमेरिकेच्या धोक्याचा सामना करण्यासाठी रशियाकडून मिळवलेली 5000 इग्ला-एस क्षेपणास्त्र तैनात केली आहेत. आमच्याकडे 5000 क्षेपणास्त्र आहेत जी देशांच्या शांतता आणि स्वातंत्र्याचं रक्षण करतील. ही क्षेपणास्त्र कमी पल्ल्याच्या हवाई हल्ल्यांना रोखण्यासाठी तैनात केली असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. पाकिस्तान आणि दहशतवादी गट तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान यांच्यात पुन्हा तणाव वाढलाय. टीटीपीचा कमांडर काझिम यांना पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना उघडपणे युद्धाचं आव्हान दिलंय. हिंमत असेल तर आमचा सामना करा असं एका व्हिडिओ संदेशात म्हणत त्यांना पाकिस्तानच्या सैन्याला थेट धमकी दिली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने टीटीपी प्रमुख नूर वली मसूद ठार केल्याचा दावा केला होता, मात्र टीटीपीनं तो फेटाळला. याच पार्श्वभूमीवर पुन्हा संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. काझिमवर पाक सरकारनं 10 कोटी रुपयांचं बक्षीसही जाहीर केलंय.
व्हेनेझुएलातील सॅन क्रिस्टोबल या शहरात भीषण विमान दुर्घटना घडली आहे. टेक ऑफ नंतर काही क्षणातच विमान कोसळून मोठा स्फोट झाला, ज्यात 2 वैमानिकांचा मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरलही होतोय. विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती काही स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेनंतर बचाव पथक आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली. नागरी विमान वाहतूक संस्थेने या भीषण दुर्घटनेच्या चौकशीचे देखील आदेश दिले आहेत. गाझातील युद्धविरामावरून इस्रायल आणि अमेरिकेमधील तणाव पुन्हा वाढला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायल कोणाचाही गुलाम नाही, आम्ही स्वतःचं रक्षण स्वतः करू असं वादग्रस्त विधान केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर ट्रम्प प्रशासनात खळबळ माजली. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स आणि नेतन्याहू यांची गाझा परिस्थितीवर बैठक झाली होती, मात्र त्यातून फक्त मतभेदच उघड झाले. नेतन्याहूंच्या या भूमिकेमुळे इस्रायल युद्धविराम मोडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान हा तणाव वाढल्यास मध्य पूर्वेत पुन्हा गंभीर संघर्ष निर्माण होऊ शकतो असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड पोलीस स्टेशन परिसरातील कफानवाडा गावातील रहिवासी अजय सिंग चौधरी हा बशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये MBBAचं शिक्षण घेत होता. मात्र गेल्या 3 दिवसांपासून तो बेपत्ता आहे. विद्यार्थ्याच्या अचानक बेपत्ता होण्याच्या बातमीला कुटुंब आणि स्थानिक रहिवाशांना मोठा धक्का बसलाय. कुटुंबाच्या मते अजितची 19 ऑक्टोबरला रात्री 11च्या दरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं. त्या संभाषणानंतर त्याचा मोबाईल बंद आहे. सुरुवातीला कुटुंबाला नेटवर्कची समस्या वाटली, मात्र 3 दिवस संपर्क न झाल्यामुळे आता सगळ्यांना काहीतरी अनुचित घडण्याची चिंता व्यक्त केली होती. अमेरिका आणि रशियामधील तणाव संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता रशियाविरुद्ध महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. बुधवारी त्यांनी 2 प्रमुख रशियन तेल कंपन्यांवर बंदी घातली आहे. हे पाऊल उचलून ट्रम्प यांनी थेट राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आव्हान दिले. हे पाऊल रशियावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे. ट्रम्प यांनी युक्रेन युद्धाबाबत कारवाई केली आहे. अमेरिकेने रशियाच्या रोसनेफ्ट आणि लुकोइल या कंपन्यांवर बंदी घातली आहे. महत्त्वाचं म्हणजे भारत दोन्ही कंपन्यांकडून तेल खरेदी करतो आणि आता या बंदीचा भारतावर देखील लक्षणीय परिणाम होऊ शकतो. गाझापट्टीत झालेला नाजूक युद्धविराम या आठवड्यात पुन्हा गंभीर होण्याचा आहे. हमासनं 2 इस्रायली सैनिकांची कथित हत्या केल्यानंतर इस्रायलने लगेचच प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले सुरू केले. या तणावामुळे इस्रायलने गाझामध्ये पाठवण्यात येणारी मदत तात्पुरता थांबवली आहे. मात्र अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे पुढील आठवड्यात मदत पुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. नासाच्या खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीचा एक साथीदाराचा शोध लावलाय. नासाला 2025 PN7 नावाचा एक लघुग्रह सापडलाय, जो पुढील 50 वर्ष पृथ्वीच्या जवळ राहणार आहे. याला मिनी मून किंवा क्वाझी मून असंही म्हटलं जातं. पण वैज्ञानिकांनी स्पष्ट केलंय की हा लघुग्रह म्हणजेच पूर्ण चंद्र नसून केवळ अर्धचंद्र आहे. हा अर्धचंद्र सूर्याभोवती पृथ्वीच्या सारख्याच कक्षेत आणि वेगानं फिरतोय, त्यामुळे हा अर्धचंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याचा भास होतोय. जिनेव्हा येथे पार पडलेल्या इंटर पार्लमेंटरी युनियनच्या 151व्या असेंब्लीमध्ये भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांवर भारताची भूमिका स्पष्ट केली. शाश्वत विकास लक्ष्य साध्य करण्यासाठी UNEP प्रक्रियेनं अधिक प्रयत्न करावेत. संसाधनांचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करावा आणि कार्यकाळ कमी न करता पारदर्शक रचना द्यावी असं ते म्हणाले. वेळेवर आणि विनाअट आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. भारत संस्थापक सदस्य म्हणून नेहमीच बहुपक्षीयतेचा पुरस्कर्ता राहिला असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या पूर्व विंगचा संपूर्ण भाग पाडण्यास मंजुरी दिली आहे. त्या जागेवर 90,000 चौरस फुटांचं आलिशान बॉलरूम उभारण्यात येणार आहे. व्हाईट हाऊसच्या इतिहासातील सर्वात मोठं हे बांधकाम असून अमेरिकेच्या सर्वाधिक महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूची ही मोडतोड असल्याचं मानलं जात आहे. पूर्व विंग फार मोठी बाब नाही, ती एक छोटी इमारत होती. सरकारी मेजवानी आणि इतर समारंभ भव्य स्वरूपात आयोजित करण्यासाठी बॉलरूम आवश्यक आहे, असं त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे.